वेलकम, सुस्वागतम. आमच्या मानकुली गावचे समाजसेवक जय मल्हार वेल्डिंग वर्कशॉप आणि दीप्ती एंटरप्राइजेस चे मालक हरिदास रामचंद्र केनी या काकांचं इथे शुभागमन झालेलं. आपलं कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. बघा प्लीज, आम्हाला वारंवार इथं सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथं विनंती करण्यात येत आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं चौथ्या मानकुली या संघ आपण त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. तर 4 षटकांचा सामना आहे आणि मेंटेटिव्ह आपल्याला षटक आणण्यासाठी संघ अनेकाने चेंडू सोपवलेला आहे. परफेक्ट प्रमोद भोईर याच्या हातामध्ये. तर निश्चितच आपण सामन्याला जेव्हा सुरू होईल तेव्हा प्रत्यक्ष ऐकूया समालोचक कक्षातून आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाल सर यांना. खूप खूप धन्यवाद कालीराम केनी सर. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकासाठी गोलंदाज प्रमोद भोईर आलेला आहे. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरेश संघाचा राखीव कॉमेडी बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. जयदुर्ग सुरेश आपला खेळाडू होता प्रतिनिधी आपण पाठवायचा त्वरित. चालू सामन्यातून आपला 12वा खेळाडू जर पहिल्या षटक संपण्यात आला नाही तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. संघनायक आपण ही सूचना लक्षात घ्यायची. अगदी बरोबर. पहिले षटक समाप्तीच्या अगोदर आपला 12 मॅन राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं बंधनकारक आहे. अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. पहिला चेंडू एक जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न होता कव्हरिजनकडे, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. तर चांगली सुरुवात आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामधील पहिला चेंडू प्रमोद भोईर यांचा निर्धाव चेंडू. वेलकम संदीप सुरेश माली, गुरुदत्त सिनियर 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाचं एक आकर्षित ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. स्वर्गीय इंदुबाई सुरेश माली यांच्या स्मरणार्थ. धन्यवाद. यावेळी चेंडूला फोल्ड केलं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू निघून जाईल सीमा पार. आजच्या दिवसामधला पहिला चौकार. पहिला चौकार आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकाराने जयदुर्ग सूर्य ए संघाचं अकाउंट ओपन होत आहे. 2 क्षेत्ररक्षक ठरठर सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा फायदा पूर्ण उचलताना आपण पाहतोय जयदुर्ग सूर्य ए संघाचं सलामीवर. गॅप हेडलं होतं कारण मिड विकेट आणि लॉंग ऑन रिझनमध्ये गॅप होता आणि त्या गॅपमधून चेंडू निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. यावेळी कट केलेल्या चेंडूला पहिला चौकार काव कॉर्नर रिजन मध्ये आणि दुसरा चौकार डीप बॅक टू बॅक 2 चौकार आणि चौकाराने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली. ती धावफलकावर 8 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र फलंदाजाच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती जयदुर्ग सूर्य ए संघाला त्याप्रमाणे सुरुवात देताना त्यांचा सलामीचा फलंदाज. वसंत अँड बाला टू ओपनर इन द ग्राउंड. यावेळी मात्र ऑन द ऑफच्या अंदाजाने फटकेला डाऊन द ग्राउंड इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग. सत्रामध्ये पाहायला मिळते फलंदाज वसंत याच्या बॅटमधून. वेलकम, सुस्वागतम. मानकुली ग्रामपंचायत माजी सरपंच रुपचंद बलराम माली यांचे देखील मंचावर शुभागमन. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात आणि कालेराम केनी सर फलंदाज चौकारामध्ये डील करतोय. जणू काय हा फलंदाज सध्या सकाळच्या सत्रामध्ये चौकारांचा डीलर व्यापारी बनलेला आहे. नाही, अगदी बरोबर. वसण्याची ख्याती देखील आहे कारण की कुठल्याही गोलंदाजावर तो प्रत्याला चढवू शकतो. यावेळी आपण
सलग बघा पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र सलग 4 चेंडूवर 4 चौकार, म्हणजे फक्त चौकार 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 आणि चौकारच पाहायला मिळालेले आहेत. अगदी बरोबर. फक्त आपण फलंदाजी आपल्याला मेंढरी पॉवरच्या षटकामध्ये पाहतोय. मेंढरी पॉवरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज वसन याच्या माध्यमातून. यावेळी समोर खेळलेलं आहे क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑन रिझन मध्ये. मात्र 2 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावने पहिल्या षटकाची समाप्त झालेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्त नंतर बिनबाद जिंदाबाद जयदुर्ग सुरे ए संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपळीकडे 18 धाव. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. अगदी बरोबर आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आहे आणि कुठलाही गडी देखील बाद नाहीये. फक्त 5 चेंडू बॅटवर घेतले आणि तब्बल 18 धावा. पहिला चेंडू निर्धाव. असं वाटलं होतं की या षटकामध्ये 10पेक्षा कमी धावा प्रमोद भाई खर्च करतील, मात्र वसंत याच्या मनामध्ये काही दुसराच विचार सुरू होता. सलग 4 चेंडूवर 4 चौकार आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा. अप्रतिम. आणि तसंही पॉवर प्लेचं षटक हे फलंदाजांसाठीच असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर फलंदाजांना नक्कीच आपलं शक्ती प्रदर्शन करण्याची संधी असते. 1992चा विश्वचषक कोण विसरू शकेल, ज्यामध्ये न्यूझीलंडच्या ग्रॅट बेचने असंच नक्कीच रणनीती अवलंबली होती आणि न्यूझीलंड संघाने सलग सामने जिंकले होते. त्याच्या फलंदाजी जोरावर मात्र सेमीफायनलमध्ये पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केलं होतं. तर 1996चा विश्वचषकी कोण विसरू शकेल, ज्यामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये सनत जयसूर्या आणि कालू वितरणा यांनी स्फोटक फलंदाजी केली होती. अगदी बरोबर आहे सुभाष धुमाळ सर. मी तर म्हणेन की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आपल्या टेनिस क्रिकेट जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी पॉवरफुल फलंदाज करतायत ना, तर जयसूर्या आणि कालू वितरणा या जोडीने जी सुरुवात केली होती आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून देखील आपल्याला सुरुवात चांगली पाहायला मिळते. स्वराज्य कशीने आणि एकविरा आपले गोलंदाज आले होते. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि विखुरलेले क्षेत्ररक्षण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अविन माले आपण पाहतोय यावेळी केवळ हलक्या हाताने चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉईंट रिझनमध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव येते ते पूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव आहे पूर्ण. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चौथी धाव पूर्ण. कालीराम केनी सर, या क्रिकेटला काय म्हणाल? निश्चितच थोडंसं खराब क्रिकेट म्हणावं लागेल. यापेक्षा आपण काय म्हणू, कारण की दाद द्यावी लागेल ती बाला आणि वसंत. बघा पहिल्या षटकामध्ये वसंत यांनी 18 धावा, इथे बाला सुरुवात करतो. धावसंख्या पाहतो धावपळीवर 22 धावा. इथून मात्र वापसी नक्कीच चौथ्यावर मानकुली हे संघाला करावी लागेल, कारण आपण जर बघितलं तर पहिल्या दिवशी चौथ्यावर मानकुली बी संघाचं आव्हान या स्पर्धेमधून अगदी पहिल्या सामन्यामध्ये संपुष्टात आलेलं आहे. आणि आपल्या एका गावच्या संघाचं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर चौथ्यावर मानकुली हे संघाला चांगलं प्रदर्शन करावंच लागेल. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपण पाहतो. अतिशय चांगली फलंदाजी. बघा 8 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा या सलामीर फलंदाजांनी कुठून काढल्यात. नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता, मला वाटतं कुठेतरी थोडासा अंगाशी आलेला वाटतोय प्रमोद भोईर यांच्या. अगदी बरोबर, निर्णय अंगलट आलेला आहे. आणि ज्याप्रमाणे फलंदाजी होतोय तर आपण असंही म्हणू शकतो कालीराम केनी सर, सध्या धावा होत नाहीत, धावा वाहत आहेत. अगदी बरोबर आहे. खोरेनी धावा बनवलेली आहेत. 8 चेंडूमध्ये घरच्या केलपट्टीवर 26 धावा या 2 गोलंदाजांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत.
यावेळी चांगली वापसी म्हणता येईल आणि असेच चेंडू हाताळावे लागतील जर नक्कीच जे दोन फलंदाज वसंत आणि बालाराम यांची फलंदाजी जर तुम्हाला रोखायची असेल तर. वेलकम, सुस्वागतम. संतोष बाबू माली, मानकुले गावचे समाजसेवक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता, अतिशय सुरेख डिलिव्हरी. आता मात्र गोलंदाजाला सूर गवसलेला आहे. 10 चेंडूमध्ये 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेले आहेत. अविनानी 2, प्रमोद भैरीनी 1. यावेळी लॉर्ड फुलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या समोर येतो, त्याचा फंबलिंग पाहतोय आपण आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजांना. जिथे 1 धाव येते तिथे 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. जोपर्यंत वायडिश लॉंग ऑफ रेझर मधून चेंडू फेक केली जाते आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या घडून झाली ते धावपलीकर 28 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसरं षटक हाताळतो गोलंदाज अविन. ब्रेक थ्रूची नित्यांत आवश्यकता आहे ती चौथा हिरवा मानकुली या संघाला, कारण कोणताही गडी बाद झालेला नाही आणि ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती जयदुर्गा सुरू ए संघाला त्याप्रमाणे सुरुवात या दोन्ही सलामीच्या फलंदाजाने त्यानं करून दिलेली आहे. यावेळी अतिशय सुरेख चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. तर निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांची समाप्तीनंतर जयदुर्गा सुरू ए संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद जिंदाबाद 28 धावा. 28 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर. निश्चितच थोडंसं कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाही आहे अविन माली येणं, कारण की पहिल्या षटकामध्ये 18 आणि दुसऱ्या षटकामध्ये 10, मात्र गडी अजूनही एकही बाद झालेला नाही आहे. 14.00च्या सरासरीनं बिनबाद 28 धावा या बनवलेल्या आहेत. जयदुर्गा सुरई हे संघानं नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 गुरुदत्त चौथाईरवा क्रीडानगरी भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधली एक जबरदस्त अशी खेळपट्टी. निश्चितच सध्या तरी कबीर निर्मल स्मृती चषकाची चर्चा या भिवंडी तालुक्यामध्ये होत आहे. सुभाष धुमाल सर, अगदी बरोबर. खर्च येतो चर्चा आहे आणि चर्चा नक्कीच सगळीकडे सध्या या चषकाची आपल्याला पाहायला मिळते आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट आहे नक्कीच सन्मान्य आदरणीय माजी सरपंच या स्पर्धेचे शिल्पकार गणेश किनी दादाने जाते, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गावर तिसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज देवाण येतोय. के ट्रॉफीचा विजेता संघ आपण सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. नंदकिशोर खारबाव संघाला पराभवाची धूळ चारून या संघाने के ट्रॉफी कारेवली या चषकावर आपलं नाव कोरलं होतं आणि तोच संघ सध्या फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी केवळ दोन धावांवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 वर. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतो. यानंतर आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल स्वराज कशिले विपक्ष एकविरा पिंपलनेर या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ नाही आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळी पावलांचा खराब क्षेत्ररक्षण नाव पूर्णपणे अंदाज तिथे बांधता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला आणि लॉंग ऑफ मधून चौकार आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावपलीकडे 34 धावा. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय संघटनेने घेतलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा इथे ठरव.
आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर 6 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ज्यावेळी जोरदार आपली पंच संबंध नाहीत, कारण अंगाला ब्रश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देवानंद पुन्हा एकदा वेले मानकुले रोड इनकडून वळताना राईट अर्ध स्टंपचा मारा करतोय. यावेळी लॉब धावसंख्या 6 ने मुसंडी मारतोय आणि धावसंख्या 6 ने वाढून गेली आपण पाहतो. आणि 40 धावा अर्थात 40 धावा धावपलीकडे झळकल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा चौरेचाळीस धावांचे अक्षर आणि विकेट मानकोली हे संघाचे गोलंदाज. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे, मात्र एकही ब्रेक थ्रू आतापर्यंत त्यांना मिळवता आलेलं नाही. यावेळी चेंडू आणि तब्बल अभ्यास 3 षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकामध्ये तब्बल 50 धावा बिनबाद आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय खराब प्रदर्शन चौथ्या मानकुले ए संघाचं गोलंदाजी आणि क्षेत्रक्षेत्रामध्ये राहिलेलं आहे आणि परिणामस्वरूप जयदुर्ग सुरे ए संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेले आहेत. वैयक्तिक 40 या धावसंख्येवर वसन हा फलंदाजी करतोय. या स्पर्धेचा विचार केला तर प्रितेश जोशी याने पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम रात्री केला होता. अतिशय स्फोटक फलंदाजी त्याची गोडसे बी संघाविरुद्ध पाहायला मिळाली होती. आणि अर्धशतकाच्या उंबाट्यावर आपण पाहतो 14 मधील हा वसन नावाचा सलामीवीर स्वराज्य कशेली आणि एकविरा पिंपळनेर. बघा पहिल्या डावातील शेवटचं षटक हा बाकी आहे. दोन्ही संघांनी आपले ऑफिशियली एकविरा पिंपळनेर आणि स्वराज्य कशेली दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आणि दोन्ही संघांचं सस्ने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कबीर निर्मल स्मृती चषक 2021 मध्ये नवीन फोटो प्लसचा जर यंदाच्या हंगामाचा लेखाजोखा जर पाहायचा झाला तर नंदकिशोर खारबाव ए संघाचा संदेश पाटील याच्या नव्हे की अर्धशतक यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र अर्धशतकाच्या उंबाट्यावर वसन हा फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर प्रभाकर येतोय. मरता क्या न करता प्रभाकर पाहूया रोखण्याचा प्रयत्न करेल का. जयदुर्ग सुरे या संघाकडून आपण स्फोटक फलंदाजी पाहतोय. यावेळी चेंडू जातो फलंदाज एका धावेने समाधानी आणि धावसंख्या एका धावेने अडून झाली ते 51 धावा. 51 धावांची अभेद्य भागीदारी आपण पाहतोय. आणि सर्वात मोठी भागीदारी आपण या चषकामधील आणि यंदाच्या हंगामामधील या फॉर्मॅट मधील आपल्याला पाहायला मिळते ते वसन आणि बालाराम या दोन फलंदाजांची नावे. यावेळी चेंडूला
चांगला प्रयत्न तिथे केला जातोय. नक्कीच आपल्या संघासाठी काही धाव वाचवताना आपण पाहतोय की क्षेत्ररक्षक मात्र इथे फलंदाजाने 3 धाव पूर्ण केलेल्या आहेत. एक धाव मात्र वाचवलेली आहे. या 3 धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 54 धावा आणि वैयक्तिक 43 धावसंख्येवर फलंदाजी करतोय वसंत. नंदकिशोर खारबाव हे संघाचा संदेश पाटील याच्या नावे इंदा जंगामधील अर्धशतक आहे आणि एकमेव अर्धशतक इंदा जंगामधील आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर नंदन पाटील, पवन केने, प्रितेश पाटील, यश पाटील आणि हर्षद चौधरी यांच्या नावे अर्धशतक आहेत आणि काल रात्री प्रितेश जोशी यांनी अर्धशतक झळकावलेलं आहे. इंदाच्या हंगामाचा विचार केला तर यावेळी मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. लेग पॅच यशवतोय पंचांकडनं. धावसंख्या 55 धावा. डबल फाय आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या संघाने कधी त्वरित जायचं बघा. एकविरा पिंपलने आणि स्वराज्य कशेली फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे मित्रांनो. आपण जास्त वेळ घेऊ नका. लगेच आपण पहिल्या इनिंगला जेव्हा सामना विश्रांतीसाठी थांबेल तेव्हा आपण नाणेफेक करणे अनिवार्य आहे. प्रभाकर यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातोय इष्टरेषेच्या हातामध्ये. अतिशय सुरेख चेंडू कोण इथे निर्माण झाला होता. नक्कीच गोलंदाजी करताना अतिशय सुरेख चेंडूच्या हाताळणी प्रभाकर भोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अप्रतिम चेंडू एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावपा झालेला. एक मॅचच्या इशारा पंचांकडून एक धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. नक्कीच एक विक्रम प्रस्थापित करता आला असता जयदुर्गा सुरी हे संघाला. जर शेवटपर्यंत हे 2 फलंदाज खेळले गेले असते तर 40+ मधील नवीन विक्रम या जोडीच्या नावे आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र फलंदाज धावपाच्या रूपाने बाद झालेले आहे. 15 चेंडूंचा सामना करताना 43 धावांचं योगदान देऊन फलंदाजीमध्ये परतलेला आहे वसन आणि केवळ 7 धाव्याने तो अर्धशतकापासून वंचित राहिलेला. मात्र बिग हँड द्यावे लागेल ज्याप्रमाणे वसन यांनी फलंदाजी केलेली आहे. ज्यामध्ये जर बघितलं तर सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकारी आपल्याला पाहायला मिळाले. तर एकूण चौकारांचा विचार केला तर 6 चौकार आणि 2 षटकार त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. नवीन फलंदाज 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहे प्रमोद. धावसंख्या सध्या आपण पाहतोय अब तक 56 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू आणि सामना करेल फलंदाज प्रमोद जो नुकताच खेळपट्टीवर राहिलेला नौका फलंदाज आहे. वेलकम सुस्वागतम. कशेली गावचे शिवसेना शाखा प्रमुख आणि भिवंडी न्यू 40+ संघटनेचे सदस्य गणपतजी भोईर आपल्या या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झाले. मी गणेश किनी आणि ग्रामस्थ मानकुलीच्या वतीनं आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम. तर निर्धारित 4 षटकामध्ये जयदुर्गा सुरू हे संघाने आपल्या धावपळ 1 बाद 58 आणि 59 धावांचा दोन्ही संघाचे संघनायक हनुमान पाटील आपण यायचं आहे. गिरी स्वराज्य कशेली आणि येऊन नाणेफेकी मी मान्यवर कक्षामध्ये जय मल्हार वेल्डिंग वर्कशॉप आणि दीप्ती विनंती करून घ्या. स्वराज्य कशेली संघाचे संघनायक आपण या. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण आमच्या
आमच्या मान्यवर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संघाने आपण यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाणार आहे. स्वराज्य पिंपळे संघाचा संघनायक आलेला आहे. स्वराज्य कशेली संघाचा संघनायक आपण यायचं आहे. आजच्या दिवसामधील हरिदास केनी साहेबांच्या शुभ छापा सर्वप्रथम आपला अभिनंदन. सर्वप्रथम हे जे नक्कीच आपला निर्णय सांगायचा आहे, कारण हा प्रश्न आम्ही बॅटिंग आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण क्षेत्ररक्षण करायचं आहे. नाणेफेक जर जिंकली असते काढणे असता आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. आणि आपल्या मनासारखे घडले हे जे आयोजन केले आयोजनाविषयी काय म्हणाला? आयोजन तर आम्ही खूप छान केलेलं आहे ना, गणेश दादा केनचे अभिनंदन करतो, कारण या टुर्नामेंटचे आयोजन करायला आम्ही कमाला कमीत कमी 2 महिने लागले. क्या बात आहे. 2 महिने आणि पिंपळनेर असल्यामध्ये चांगला सामना होतो. कधी पण आता दमनला पण त्या दिवशी आमचा सामना होता, आम्ही त्यांना हरवलं होतं. आणि पुन्हा एकदा हाच संघ तुमच्या समोर आलेला. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो धन्यवाद सुभाष धमाल सर. पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. एकविरा पिंपलनेर आणि स्वराज्य कशेली दोन्ही संघाने आपले रिपोर्टिंग करायचे. आणि बघा 12वे खेळाडू आपले कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये त्याला पेनल्टी दिली जाईल ही सूचना लक्षात असू द्या. बघा 40+ क्रिकेट च्या सर्व संघाने ही सूचना करतो की आपले 12वे सामना करा. तर निश्चितच बघा पहिल्या सामन्यामध्ये जयदुर्ग सुरे या संघाचा राखीव खेळाडू ते गणवेशामध्ये नव्हता आणि या संघाला आपल्या क्रिकेट संघटनेच्या नियमावलीनुसार 2 धावेचा पेनल्टी इथे मी घोषित करतो. संघाचा राखीव खेळाडू आपल्या गणवेशामध्ये नसेल, ड्रेसमध्ये नसेल तर संघाला आणि हा पेनल्टीचा सामना करावा लागलेला आहे जयदुर्ग. आपला राखीव खेळाडू इथे नव्हता, आपला फक्त समर्थक इथे. आपला खेळाडू असून देखील तुम्ही समोरच्या पक्षामध्ये पाठवा.
बघा सर्व सर्व संघाने याची नोंद संघाचे राखीव खेळाडू पूर्णपणे आपल्या संघाच्या गणवेशामध्ये पाहिजे. स्पर्धेची निवड विजयासाठी चौथ्या मानकुली संघासमोर लक्ष असेल ते 59 धावांचे लक्ष आहे. 2 धावा आम्ही पहिल्या षटकानंतर निश्चितच ऍड करणार आहोत. प्रमोद आणि कालीराम सर्व संघाने आज एक सूचना लक्षात ठेवायची. बघा प्रत्येक संघामध्ये देखील तुम्ही जर उशीर केला तर आपल्याला पेनल्टीचा सामना करा. तर लगेच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज वसंत तयार होती. या फलंदाजांनी 15 चेंडूमध्ये त्रिफल आणि 2 षटकार ज्याच्या बॅटमधून बघितले तो मात्र इथे आता पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्गावर वसंत आणि निश्चितच तब्बल 56 धावांची भागीदारी बाला आणि वसंत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यासाठी मला वाटतं त्यांनी 22 चेंडू घेतले होते. 23 चेंडू 24 चेंडू 59 धावा बनवायचे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्याचं आपण हे धावतो समालोचन ऐकतोय. माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाल सर, गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम माझ्या समेत पहिल्या चेंडूला अतिशय चांगला जंटल पुश स्क्वेअर लेग रिजनकडे चेंडूला टर्न केला होता आणि चौकाराने मात्र इथे सुरुवात केली प्रमोद भोईर. निश्चितच चौथ्या मानकुले संघाला देखील अशा सुरुवातीची अपेक्षा आहे. कारण की 59 धावांचा डोंगर विजयासाठी 24 चेंडूमध्ये समोर आहे आणि चौकार षटकार मारावेच लागतील. निश्चितच जवळजवळ 15 च्या सरासरीने या धावा इथे जमावे लागतील. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. फलंदाज तयारीत नाही आहेत प्रमोद भोईर आणि हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. फलंदाज वसंत यांना. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे चेंडू अडवलाय. सिंगलनी धावसंख्या वाढून झाली ती 5 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. आता मात्र समोर फलंदाज असतील कालीराम, संघाचे उपसंघ नायक आहेत. निश्चित बघूया प्रमोद भोईर यांना कशा प्रकारे साथ देतील. एकोणसाठ धावांचं लक्ष. दोन धावा पेनल्टीच्या आड होतील इथे मात्र झे आणि पहिला फलंदाज फेल. पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामधून चेंडू संपर्क क्षेत्र आणि 5 धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेले. चौथ्या मानकुले संघाचा कालीराम. बिंदास माली येतोय.
गोलंदाज वसंत, समोर फलंदाज आहेत प्रमोद. लेटकटचा फटका खेळले होते, चांगले क्षेत्ररक्षण होते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजी पहिल्या षटकामध्ये करायला हवी. सिंगल डबलने मात्र काम बनणार नाही. सुभाष धुमाल सर, चौटेराव मानकुली या संघाचा. ज्या प्रकारे चार चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत सहा धावा खर्च केले आणि एक फलंदाज मात्र बाद केले. बघूया 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. बिंदास समोर असतील. गोलंदाज वसंत याच्या 4 चेंडूमध्ये 6 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. प्रमोद भोईर यांना हात खोलावे लागतील, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही सिंगल डबल धावा घेताय तर निश्चितच गोलंदाजाचं मनोबल वाढते. चौकार षटकारामध्ये डील करावे लागतील चेंडू. बिंदास यांच्यासाठी हा चेंडू होता. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चंद्रकांत आणि अजून एक फलंदाज बाद. आणि मला वाटते ते 45 वयोगटाचे खेळाडू संपले असावे. मला वाटतं दुसऱ्या षटकाला लगेच प्रारंभ होईल. बघा एक भिवंडी तालुका 40+ संघटनेची नियमावली आहे आणि जे 45 वयोगटाचे जे खेळाडू होते ते अविन माली होते. एक चेंडू शेवटचा शेष होता. मात्र प्रमोद भोईर या संघनायकांना पहिलं षटक संपलंय असं घोषित करायला लावलेलं आपल्या पंचांना. बघा पेनल्टीच्या आम्ही 2 धावा ऍड करतो. 6 धावा बनवल्या चौटेराव मानकुली हे संघानं पहिल्या षटकामध्ये आणि पेनल्टीच्या 2 ऍड करतो. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही सूचना लक्षात घ्यायची. 8 धावा झाल्यात. 59 बनवायचे आहेत म्हणजे येणारे चेंडू 18 आणि धावा बनवल्या 18 मध्ये 51 धावा. अविन आणि प्रमोद. आता मात्र सर्व क्षेत्ररक्षक हे सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतात. कारण की पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा खेळ इथं पूर्ण. गेम थोडासा स्पीडअप करायचा. बघा पहिला चेंडू गली क्षेत्रामधून अविन याने हलक्या हाताने फक्त ढकलून दिला होता. एकेरी दुहेरी धाव. मात्र जयदुर्गा सुरी हे संघावर या धावांचा काही परिणाम होणार नाहीये. चौकार षटकार मारावे लागतील. ज्या प्रकारे वसंत यांनी फलंदाजी केली ती फलंदाजी ते करावी लागेल मानकोली संघाच्या फलंदाजांना. अतिशय चांगला चेंडू निश्चितच हरेश चांगली गोलंदाजी करतोय. आता चेंडू उरले 16 आणि धावा बनवायच्या तब्बल 16 चेंडू मध्ये 50 धावा. आव्हान कठीण होत चाललेले. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 16 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. वेलकम श्रीकृष्ण माली, माजी सरपंच मानकुले आणि त्यांच्या समवेत किशोर माली होते. अजून एक निर्धाव चेंडू यायचं श्री आपण व्यासपीठावरती. किशोर माली आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होतोय. राऊंड द विकेट हरेश.
आणि ते फलंदाज बाद प्रमोद भुई. वेलकम प्रेमनाथ माली. कॉट वेन हिस्ट्री व्यक्तिगत अपील उचलून काही गोलंदाजी करतो. घरच्या खेळपट्टीवर चौथ्यावर मानकुले संघाच्या गोलंदाजी करता आली नाही. मात्र जयदुर्ग पुढे हे संघाच्या हरे यांनी गोलंदाजी करू. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2000 निश्चितच या स्पर्धेत इथे मात्र चेंडू थांबत नाहीये. देवाने याचा चांगला स्ट्रेट अकरा चेंडू मध्ये 13 धावा, त्यामध्ये 2 पेनल्टीचे धावा ऍड केलेले आहेत. निश्चितच आज चौकार आणि षटकारांचीच सुरुवात. षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हरेश लॉंग रन अप. मानकुले वेल पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. फलंदाज बीट झाले होते. अजूनही येणारे चेंडू आणि धावा खूप मोठे वाजले. चौथा हिरवा मानकुले हे संघाचं असं म्हटलं तर वागवं ठरणार. खराब प्रदर्शन आपल्या घरच्या मैदानावर मानकुले हे संघाकडून पाहायला मिळत आहे. मात्र जयदुर्ग सुरे हे संघाचं कौतुक करावे लागेल, ज्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. निश्चितच के ट्रॉफी डेनेट स्पर्धेचा या संघांना बलाढ्य नक्कीच काल 4 उलटफेर आपल्याला पाहायला मिळले होते आणि 500 उलटफेर होतंय का, बिग अपसेट पाहायला मिळतंय का. गोलंदाजीतील संघाचे 12 चेंडू 46 धावा. आणि पाहूया या षटकामध्ये किती धावा जमा करतील. पहिला चेंडू मानकुली संघाला जर या स्पर्धेमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जर जिंकायचा असेल तर. अगदी बरोबर. आता चेंडू आणि धावा क्रिकेटमध्ये काही नक्कीच होऊ शकते, काही घडू शकते. अशक्य हा शब्द क्रिकेटमध्ये नाही. जर नक्कीच प्रयत्न केले, हिम्मत दाखवली तर हा सामना मानकुली हे संघ जिंकू शकेल. कारण हिम्मत केली तर नक्कीच किंमत वाढेल, कारण क्रिकेटमध्ये हिम्मतला किंमत आहे. अगदी बरोबर. हिम्मत केली तर किंमत वाढेल आणि हिम्मत म्हणून खेळले.
ज्ञानेश्वरचं मात्र स्वागत केलेलं आहे षटकाराने अविन माली याने. अविन माली याला मात्र चांगली खेळी खेळावी लागेल. आजच्या दिवसामधील पहिलाच सामना आपण पाहतोय जयदुर्ग सुरे ए विपक्ष चौथावीरो मानकुले या दोन संघामध्ये 59 लक्षाचा पाठलाग चौथावीरो मानकुले ए संघ आपल्या घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर करतोय. धावसंख्या षटकाराने वाढून झाली ती 19. अजूनही येणारे चेंडू आहेत 11 आणि धावा बनवचे 40. ज्ञानेश्वर चला वेळ कमी घ्या बघा प्लीज. इनसाइड आउट सुटलेलं. दोन धावा आलेले आहेत. धावसंख्या झाली ती 21. असं वाटलं होतं की चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये धावसंख्या 21 वर पोहोचलेली आहे. धावसंख्या 21 आपल्याला पाहिजे 21. दहा चेंडू 38 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार आणि इथे मात्र एक स्वेर मारा. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल अवांतर वाईटचे स्वरूप. एका धावेने संघाची धावसंख्या 10-37. सामन्याचं समीकरण 10 चेंडू मध्ये विजयासाठी 37 धावा. इथे पाहूया चेंडू यष्टीरक्षक मागे शॉर्ट फाईन लेग तडम्यान रिझन मध्ये अडवला जातोय आणि येथील 2 धावा. धावसंख्या झाली ती 24. धावसंख्या 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 35 धावा. हे चौथ्या मानकुले हे संघाला काढायचे आहेत. स्वराज्य कशेले आणि एकविरा पिंपळनेर पुढील सामना असेल. अविन फटका केले. डीप मिडाऊन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवर आले होते. चांगला झेल केले. चौथा गडी बाद झाले. प्रमोद कालराम बिंदास आणि अविन. आता इथं डावफिरा फलंदाज नंदू. 24 धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झाले. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नंदू येतोय. बघूया नंदू आणि देवानंद या शेवटच्या 2 चेंडूवर किती धावा जमा करतात. वेलकम उमेश माली, सुस्वागतम. इथे फलंदाज बाद. देवानंद बाद झालेले. कुठेतरी थोडस अडचणीत चौथ्या मानकुले संघ पहिल्याच षटकापासून आपल्याला पाहायला मिळाले सुभाष धुमाल सर. आणि त्या धक्क्यात अजूनही सावरताना पाहायला मिळाले नाही. अविनाने सुरुवात केली होती तिसऱ्या षटकात. कुठेतरी वाटलं होतं की चौथ्या मानकुले संघ कमबॅक करेल या सामन्यामध्ये. आता आणि 35 धावा. 7 मध्ये 35 धावा. फलंदाज आलेले संतोष केनी. शेवटचा चेंडू शेष असेल. तिसऱ्या षटकातील 7 चेंडू आणि 35 धावा. 24 धावांचं
आतापर्यंत लक्ष तुमच्या आयोजन कमिटीच्या वतीने की आपण अधिक वेळ घ्यायचा नाही. 11:19 झाली आहेत. अजूनही पहिला सामना आजच्या दुसऱ्या दिवसातून मैदानामध्ये सुरू आहे. 7:35चं इक्वेशन. गोलंदाज तयार. आणि ते फलंदाज बघा, या चेंडू बिमार आहे. फलंदाज धावचीत बाद. संतोष धावचीत बाद झाले. एकदा होईल बिमार च्या स्वरूपात. सात चेंडू आणि 34 वेलकम रमेश दादा भुईर आपलं मनपूर्वक. 7:34 बघा, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. प्लीज सत्यवन येतो. सात 34 ज्ञानेश्वर अतिशय चांगला फटका खेळले. फलंदाज मला वाटतं नंदू बाद झालेले. 4 धावा धावून पूर्ण केलेत आणि 5व्या धावेच्या प्रयत्नामध्ये सात चेंडू आणि 30 धावा. निश्चितच चौथ्या बी संघ काल जयदुर्ग बी संघाच्या बरोबर पराभूत झाला होता. इथे मात्र चौथ्या मानकुली या संघाला जयदुर्ग सुरी ए या संघाविरुद्ध 6 मध्ये 30 बनवते. म्हणजे 2 चला जयदुर्ग सुरी आपलं लगेच क्षेत्ररक्षण लावा. ज्ञानेश्वर पाटील, वसंत, चंद्रकांत, हरेश, प्रमोद आपण लगेच आपल्या आपापल्या जागेवर उभे राहा. कारण की या सामन्याला आपण भरपूर वेळ देखील खर्च केलेले आहे. सत्यवान अजूनही खेळपट्टी 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाज चंद्रकांत येतोय. 6 चेंडू आणि 30 धावा म्हणजे धावा बनलेत आतापर्यंत 29. 18 मध्ये 29 धावा. गोलंदाज चंद्रकांत आणि पहिल्या चेंडूवर बेल स्ट्रीप. आता मात्र 5 चेंडूवर 5 षटकार. रच चौथ्या मानकुले संघाला विजय श्री खेचून आणून देऊ शकतील. 5 चेंडूवर 5 षटकार मारावे लागतील. फलंदाज येतोय चौथ्या मानकुले माजी संघनायक सचिन माली.
6 मध्ये 30 होत्या, 5 मध्ये 30 आलेले आहेत आणि सचिन याला मात्र 5ही चेंडून हवाई सफर करावं लागेल. उपस्थित सर्व आणि पहिला चेंडू फलंदाज धावचीत बाद होतो. सचिन बाद झालेले म्हणजे या चेंडूवर सचिन माली निश्चितच थोडासा नाराज. हा चेंडू देखील निर्धाव. धावचीत बाद. स्टंप तुटलेला आहे का? निश्चितच आज 40+ चे सामने होतील. पहिला सामना सुरू आहे 4 जयदुर्गा सुरे आहे. दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक झाले. स्वराज्य कशिले संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम फलंदाजी त्यांचा प्रतिस्पर्धी संघ असेल एकविरा पिंपळनेर, त्यानंतर वीर तानाजी दापोडे, न्यू तुफान पिंपळ, नंदकिशोर कारभार. सर हा चेंडू वाईट आहे का? वैती सर, सचिन बाद झाला, धावबाद. हा चेंडू वाईट आहे का? सुरेश संघाने या सामन्यात पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केलेली आहे आणि सुरेश संघाला सुरे इथून युवा नेते नितीन पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच नितीन पाटील सुरे यांच्याकडून या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद नितीन पाटील सुरे, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 5 मध्ये 29 धावा आणि मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि गुरुदत्त सिनियर 40+ चे खेळाडू रुपचंद्रदा माली यांनी जर प्रभाकर यांनी या 5 चेंडूवर सलग 5 षटकार मारून सामन्यावर जर विजय संपादन केला तर त्याला तब्बल 2 5 चेंडून हवाई सफर करावं लागेल. आणि संदीप माली यांच्याकडून 3, बंडू माली यांच्याकडून 2 आणि पहिला रुपचंद्र माले यांच्याकडून दयानंद माले यांच्याकडून काय पैसे लावलेले. चार चेंडू तब्बल 13. चंद्रकांत 4-23 आणि हा चेंडू आणि चेंडू जातो चौकारासाठी. 40 धावा झाल्यात म्हणजे आता चेंडू उडल्यात 3 आणि 19 धावा. धावसंख्या 40 आहे.
चंद्रकांत तब्बल 13,000 प्रभाकर याला मिळतील, मात्र ती कामगिरी खूप कठीण आहे. क्रिकेटमध्ये आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. ते मात्र चेंडूला डीप मिड विकेट वर खेळून काढलेले आणि आता मात्र जवळजवळ सामन्यावर पकड गोलंदाज चंद्रकांत अतिशय चांगला लेट कटचा फटका गली आणि ओव्हर पॉइंट मधून चेंडू सीमा पार चौकारासाठी जातो. चौकारने धावसंख्या वाढून झाली ती 45 धावा. शेवटचा चेंडू चा खेळ बाकी आहे. स्वराज्य कशेली आपली ऑफिशियली रिपोर्टिंग आपण करून घेऊ. एकविरा पिंपलनेर संघ प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे या दुसऱ्या सामन्याच्या माध्यमातून. अतिशय चांगला चेंडू आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले जयदुर्ग सुरू अभिनंदन जयदुर्ग सुरू अभिनंदन विनोद पाटील. निश्चितच आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात 2 पारितोषिक देणार आहोत. ट्रॉफी आपण देणार आहोत. स्वर्गीय दगडू बेंडू माली यांच्या स्मरणार्थ दयानंद दगडू माली आणि जे बॉक्स आहे तो दयानंद दगडू माली यांनीच आम्हाला स्पॉन्सर केले. मी श्रीकृष्ण माली यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफीचं वितरण करायचं आणि गिफ्ट बॉक्स देण्यासाठी मी रुपचंद दादा माली यांना विनंती करेन. वसंत वेलपेट अभिनंदन. श्रीकृष्ण माली यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण केलं जाते. स्वर्गीय दगडू बेंडू माली यांच्या स्मरणार्थ दयानंद दगडू माली तसेच गिफ्ट बॉक्स देखील दिला जातोय. धन्यवाद. मान्यवरांचे आभार. खेळाडूचे अभिनंदन. धन्यवाद. तर युवा नेते नितीन पाटील असतील